लाव का नाट? अरे सपोर्ट सपोर्ट, दुश्मन का दुश्मन हो अपना मित्र. झाली आपली बिर्याणी मस्त. हॅलो, गुड इव्हनिंग, नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असणारच आहे. कालचा असेल, परवाचा असेल, 2 व्हिडिओ खूप छान असे झालेले आहेत. आपलं होळी सेलिब्रेशन आणि मेन म्हणजे धुलीवंदन. कारण की मुलांनी पाहिलं असेलच तुम्ही व्हिडिओमध्ये की इतकी धम्माल केलेली आहे. आणि मी तो व्हिडिओ कुठेही स्किप किंवा एडिट केलेला नाही आहे. म्हणजे जसा तो ओरिजिनल आहे मी तसाच अपलोड केलेला आहे. किंवा मग मी कुठल्याही प्रकारचा माझा व्हॉईस ओव्हर वगैरे काही केलेला नाही आहे. म्हटलं जर नॅचरल आहे तेच करूया. कारण काय इंट्रो करायची किंवा इंट्रोडक्शन देण्याची गरज नव्हती. कारण की सगळ्यांना माहीत आहे की धुलीवंदन आहे आणि मुलं खूप छान असा एन्जॉय करत होते. आजचा जो व्हिडिओ आहे तो सायंकाळ तर रात्रीपर्यंतचा आहे. तर बघूया आज सायंकाळपासून रात्रीपर्यंत काय काय होत आहे ते. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता नक्की कंटिन्यू व्हिडिओवर राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर किराणावरनं गिफ्टचं जे आपलं रेडीमेड गुलाबजामचं पाकिट असतं ते आणलेलं होतं. बस तेच केलेलं आहे. आणि इकडे पाहू शकता आपले छान असे गुलाबजाम जे तळून झालेले आहेत मस्तपैकी. आता तेच काम करत होती. मग ते सर्व झालं. मग आता पटकन आवरून घेतो म्हटलं सायंकाळचं. आणि इकडे जे आपला साखरेचा पाक तयार झाला आहे, थोडासा कोमट होऊ देते म्हटलं. आणि मग त्यात गुलाबजाम जे येतं ते मी यात टाकून देईल. तर काल या पोरांना पाणी खेळायचं होतं रंगपंचमीचं. तर वरती ठेवलेला जो ड्रम होता माझा हा काढून द्यायला लावलेला. काल तर सजवला घरात आणलेला त्यांनी. अजूनही पाणी वाटतं त्याच्यात. खप किती त्यांना ड्रम काढायला लावला, ते करायला लावलं. आणि आवडणार कोण? कोणी आवडत नाही. आता हे कोण बरं तसं काढायला नाही. हे ड्रम एवढं काढायला लावला उत्साहाने. तो वाढला सुद्धा नाही. कालही तो उन्हात ठेवला नाही, तसंच राहू दिला. आजही तसंच. पाणी त्याच्यात थोडं इकडे आण, ते वितरून थोडंसं पुसून घ्यावं लागेल कापडाने. गुलाबजाम सेट करत नाही तेवढ्यात आले आपल्या इकडे चिकन. तर यावेळेची होळी जी ना ते आलेली होती रविवारची आणि कर होता तो सोमवारी. तर सोमवारी सहसा बरेच जणांकडे नॉनव्हेज होत नाही, म्हणून कर जो येतो सेलिब्रेट झालेला नव्हता. तर आमच्याकडे पण नव्हता झालेला. तर आज होता मंगळवार, म्हणून छान असं चिकन बिर्याणी जी ती करणार होते आज. गुलाबजाम झाले करून पण देऊ, आणून पण देऊ. क्लासला गेली होती का कामाला गेली होती बाई? चिप्स पण दे, गुलाबजाम पण घे, गुलाबजाम पण दे, गुलाबजाम. काय आज तर बाईचं काय बेटा CSK गाच. आज बाई इथंच का मग किती 11:30 पर्यंत. आता किती वाजले? 7:30. 7:30 ते 11:30 चेअरवर राहतील मॅडम. CSKत ना आज ना. मध्येच मग बोचकी राहील. मग तो एक गेला आता फिरायला तो आल्यानंतर. हो ना. लाव का नाट? मी लाव का मग? मग बघ आज लाव का? तू त्या दिवशी तू लावली ते मला माहिती. पण आज हा गरम दिदा गुलाबजाम गरम असता. गरम गरम गुलाबजामच्या पप्पाने तरी खाल्ले होते का? गरम गरम अगं पण मी इतका वेळच्या आता गरम गुलाबजाम तुला मी खायला तरी दिल का तू? तू खाऊन घे, तुला लागली भूक म्हणून अशी काही पण बोलते बेटा. कशी झाली आधी सांग मला. नरम झाले ना? तर फोडणीला आहे ना परत एकदा मी थोडासा अद्रक लसूण कांडून टाकलं आहे. पेस्ट नाही टाकली. आणि 2 कांदे ना छान असे लांब लांब कापून घेतले. कारण आपलं चिकन जे आहे ते इकडे छान असं कुकरला मॅरिनेट झाले. आता याला छान असा तडका दिल वरून. आणि छान अशा 2 शिट्ट्यांमध्ये आपलं जे चिकन आहे ना ते छान असं होऊन जाईल. तर चिकन जे आहे ना ते शिजवून तर ठेवते. कारण की बिर्याणीचा तांदूळ जो आहे तो नाही आहे, तर यांना आणायला सांगितलं आहे. तर ते येईपर्यंत म्हटलं चला छान अशी आपली चिकनची भाजी जी आहे ती करून ठेवते. मॅरिनेट पण झाले कारण की 7:30 झालेले आहे. आणि आज आहे CSK
म्हणून अभिला तर लागणारच आहे भूक, कारण तिने आतापासूनच हेवा गुलाबजाम खाल्ले, आता खाते चिप्स. तर भूक लागेल आणि श्लोक आला म्हणजे त्याला लगेच पाहिजे असेल, म्हणून म्हटलं तर आधी पटकन भाजी करून घेते. तर तांदूळ आले की छान असा त्याचा लगेच राईस करून घेईल आणि भाजी तर आपली रेडी राहीलच, मग छान असा दम दिला जाईल आणि पटकन आपली क्विक अशी बिर्याणी जी येते होईल. आणि तुम्ही पाहत असाल की अगदी कमी भांड्यांमध्ये काहीही असे म्हणजे आपण म्हणतो ना की पसारा न करता आजची बिर्याणी होणार आहे. तर चला आता कुकर आणि फक्त एक पातेली, ही कढई तर मी आता तेव्हा गुलाबजाम वगैरे तळले म्हणून ती एक कढई आहे. तर चला आता पटकन स्वयंपाक करते, मला छान असा तडका देते. दोन पप्पा पण आले म्हणजे आपल्या बिर्याणीची तांदूळ पण आले असतीलच. हा तो मागे गेलाय, अहो मागे गेलाय तो. काय सांगताय बोला ना. तर चिकनला 3 शिट्ट्या घेऊन ना चिकन छान असं झालेलं होतं आणि इकडे आपला भाती झालेला होता. तर छान अशी लेअर जी ना ती लावून घेत होती आणि तुम्ही पाहत असाल की खूप कमी भांड्यांमध्ये आजची बिर्याणी जी ती झालेली होती आणि बिर्याणी छान अशी सेट करून मी तिला दमला लावून दिलेली होती. आणि सोबतच जी भांडी होती म्हटलं चला स्वयंपाकाची असतील त्या आधीची असतील सगळी मी धुवून घेतली होती, म्हणजे जेवणानंतरची जेवढी भांडी असतात ना ती कमी पडतात म्हणून. हो थांब ना माता. होते ती बिर्याणी फायनल आणि आवाज येत असेल कारण की आता सध्या चाललाय पेपर, एक्झामचा टायमिंग आहे हा. आणि श्लोकचा असं आहे ओरल पण आणि पेपर पण एकाच दिवशी आहे. आधी ओरल मी बोलते ना बापरे बापरे, आधी ओरल आहे आणि मग लगेच त्या दिवशी पेपर आहे, म्हणून कविता वगैरे चालले त्याचा पाठांतर. असं लर्न करता का. तर चला आता बराच वेळ झाला पण म्हटलं एकदा चेक करून पाहू. त्या साईडनं हळूच काढायचं नाही तर आहे ना वाफ एकदम बाहेर येते. पहा आली. स्मेल पण खूप भारी येते. तर चला झाली आपली बिर्याणी मस्त. दादा तू आधी घे आणि जावे त्या पुढे ते बघ चल घे रे घे. श्लोक मी द्यायला येणार नाही, घेऊन जा. थोडे ना पीस आहे ना शेक करतो मी, म्हणजे असे घेऊन गेले ते फ्राय खालून. घे ना तू आधी घे. गरम आहे ना. नंतर सांगते हा तुला माहिती का आज गुजरात हारायला पाहिजे, कारण की आपला जो बदला आहे त्या दिवशीचा तो घेतला जाईल, म्हणून आज CSK ला सपोर्ट करायचा आपल्याला. कोणाला बोल सकता है क्या असं, कारण आज आहे ना दीदीकडनं आहे आपण सगळेजण. काय गरज नाही मला तुमची. अगं तुझ्याकडनं आहे ना आज आम्ही. अरे सपोर्ट दुश्मन का दुश्मन हो अपना मित्र. काय रे दोस्त मित्र. ब्लूटूथ वाला आहे ना, मग त्याला कुठे ये कनेक्ट करायचं, हा त्याला चालू करून घ्यायचं, हा टाकून घ्यायचं नाही तर जवळ ठेवून हातात ठेवून घ्यायचं. नाही रे त्याच्याने नाही उतरे. होतं का मम्मी. माईक आहे त्याला, मम्मी स्पीकर आहे त्याला. फोनवर बोलते हा. त्या माईक ने रेकॉर्ड होतो हा ना. हा हा माईक आहे ना, ब्लूटूथ वाला ना पण डोका आहे ना मम्मी. पाहावं लागेल मग मला ते. ब्लूटूथ वाला ना पण मला वाटलं का तू आणि मग व्हिडिओ करायची एकदम. तर जेवण वगैरे झाल्यानंतर कॉलनीतच थोडासा राऊंड वगैरे मारून घेतलेला होता, कारण की थोडंसं बरं वाटतं. आणि आत्ता काय झाल्यानंतर गरम जास्त व्हायला लागले, म्हणून बाहेर थोडंसं राऊंड मारल्यानंतर बरं वाटतं. जेवणं वगैरे सगळे झालेले आहेत. छान असा राऊंडही मारून घेतलेला, कारण की आता सकाळ संध्याकाळ थोडंसं राऊंड मारायचं सुरू करायचं आहे, कारण की वजन थोडं नाही जरा जास्तच वाढू राहिलं म्हणून.
तर आजचा हा व्लॉग मी इथे एंड करते आणि आजचा व्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा एकदा भेटे नव्या अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट, बाय. तांदूळ झाले किंवा पटकन आपलं बिर्याणीला छान असा तर तांदूळ आले की मग 4 भात करून गेले मग छान असा आपला बिर्याणीला तडका